जय शिवराय. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. आज बनवणार आहोत आपण बोटनेकचा आणि प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज. तर पहा गाईस, तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आणि आता मी बनवणार आहे बॅक साईडचा भाग. तर बॅक साईडचा भाग मी ह्या पद्धतीने तयार करून घेणार आहे. मी इथून स्क्वेअर करून घेतलेली आहे, सुया लावून 2 सुया लावले आणि स्क्वेअर करून घेतलेली आहे. तर आता आपण गळाला आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि आता हा गळा आपण कट करून घेणार आहोत. आता इथून मी पॅक केलेली आहे, खालच्या बाजूने सुद्धा पॅक केले. तर ह्याला आपण या पद्धतीने आपण पलटणार आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवते. आता बॅक साईडचा पॅक आपण कसं करायचं ह्या पद्धतीने इथून सुद्धा आपल्याला कमरेला शिलाई मारून घ्यायचं आहे. तर पाहत राहा. आणि ह्या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि हे ह्या पद्धतीने मी बाहेर काढून घेणार आहे. ब्लाऊज इतकं सुंदर आणि छान येतो, हे बघा तुम्ही पाहू शकतात. आणि या पद्धतीने आपण जर ब्लाऊज बनवला तर खूपच सुंदर ब्लाऊज होतात आणि फिनिशिंग पण खूप छान येते कमरेची पण. आणि आता कमरेला सुद्धा आणि गळ्याला सुद्धा पुन्हा आपण दाब शिलाई मारून घेणार आहोत. आता पाहू शकतात. तर कमरेला आणि गळ्याला मी पुन्हा दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आणि कुठेही तुम्हाला दिसणार नाही की मी जोड लावले. तर कमरेला खूप कमी पडत होता उंचीला, तर मी जोडही लावून घेतलेली आहेत ह्या ब्लाऊजसाठी. दोन्ही भागाला, फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही भागाला मी जॉईन लावून घेतलेली आहे. आणि आता मी हुकलूक बनवलेली आहे. फ्रंट साईडचा पण भाग मी तयार करून ठेवलेले होते. आता मला ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता शोल्डर जोडणार आहोत आपण. आणि शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला बाह्यासुद्धा लावायचं आहे. तर हे शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कसं बनले माझा आजचा व्हिडिओ, कसं वाटला तुम्हाला. सगळ्यांनी पहा आणि नक्की कॉमेंट करून सांगा. तर आता मी स्लूज लावून घेणार आहे. या पद्धतीने स्लूज लावला का असं स्लूज लागणार आहे. तर मी आता स्लूज लावून घेतलेले दोन्ही साईडचं. तर आता आपल्याला जॉईंट करायचं आहे ब्लाऊज. तर पहिला आपण साधी शिलाई टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर कवर शिलाई करणार आहोत. तर ही साधी शिलाई मी टाकून घेणार आहे. तर हे या पद्धतीने आपल्याला साधी शिलाई टाकून घ्यायचं आहे दोन्ही भागाला. आणि आता आपण कवर शिलाई केलेली आहे. आता मी फिटिंग मारणार आहे. तर फिटिंगची शिलाई झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग मी तुम्हाला दाखवतेच. तर आता आपली फिनिशिंग अशी आलेली आहे ब्लाऊजची आणि स्टिच करून झालेला आहे पूर्ण ब्लाऊज. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. आता मी हँगरला लावणार आहे. तर हँगरला पहा, हे बघा इतकं छान सुंदर ब्लाऊज असा आलेला आहे. तर गाईज, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला खूप सारा प्रेम द्या आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय.